नमस्कार मित्रांनो. आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा मुद्दा समोर आला आहे. रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये असताना एका वजनदार व्यक्तीचा फोन आला आणि त्यानंतर डीसीपी मुंडेची वागणूक बदलली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया सविस्तर. या प्रकरणात रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. त्यावेळी अचानक एका प्रभावशाली व्यक्तीचा फोन आला आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप केला आहे संजय राऊत यांनी. त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे की जर कायदा सर्वांसाठी समान आहे तर मग एक फोन कॉल नंतर अधिकाऱ्याची भूमिका का बदलली? या घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. काही जण म्हणत आहे की हा राजकीय दबावाचा प्रकार आहे, तर काही जण याला निव्वळ आरोप असल्याचा सांगत आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात अधिकृतपणे कोणाचाही नाव समोर आलेलं नाही. त्यामुळे वजनदार व्यक्ती नेमकी कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून कोणती स्पष्ट भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अशा आरोपांमुळे पोलीस यंत्रणेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. मित्रांनो, हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेच्या पारदर्शकतेशी संबंधित आहे. जर खरंच दबाव टाकला गेला असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर आरोप निराधार असतील तर तेही स्पष्ट व्हायला हवं. तुमचं मत काय आहे? एका फोन कॉलमुळे अधिकाऱ्याची भूमिका बदलू शकते का, की हा फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपाचा भाग आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.